नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात बँकेमार्फत कनिष्ठ ऑफिसर पदांची भरती केली जाणार आहे। तब्बल 17 पदांची भरती असणार आहे। यामध्ये पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे आणि नागपूर हे तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे। यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा किती असायला हवी, संपूर्ण काही माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात सहकारी बँकेमार्फत भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून 14 फेब्रुवारी 2025 पासून 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। कनिष्ठ अधिकारी पदांची ही भरती असणार आहे। यामध्ये 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट देखील करू शकणार आहे। www.mucbf.in या संकेतस्थळावरती जाऊन वेळोवेळी तुम्ही या संदर्भाचे अपडेट घेऊ शकणार आहात। तर 23 मार्च 2025 रोजी तुमची ऑफलाईन पद्धतीने या पदांसाठी एक्झाम देखील घेतली जाणार आहे। आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे। जो ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करतेवेळी देणार आहे तो चालू स्थितीत असलेला देणं आवश्यक असणार आहे। जी पण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी अर्ज करतेवेळी भरणार आहे ती अचूक भरणं आवश्यक असणार आहे। सर्वप्रथम मित्रांनो, 100 गुणांची तुमची ऑफलाईन एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर, शॉर्टलिस्ट केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे इंटरव्ह्यू त्यासाठी बोलवण्यात येणार आहे। बाकी संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। जॉईन केल्यानंतर 2 वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड देणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो, यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, इंटरव्ह्यू ही संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट देखील घेतली जाणार आहे, केली जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे। आता कनिष्ठ अधिकारी पदांची ही भरती असणार आहे। तब्बल 70 पदं या वॅकन्सी मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे। यामध्ये मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, इचलकरंजी, सांगली आणि नाशिक हे महाराष्ट्रातील तुमचं जॉबचे लोकेशन असणार आहे। महाराष्ट्रात तुम्हाला बँकेमार्फत जर जॉब पाहिजे असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे। यामध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून दिलेल्या विषयातून तुमची जर पदवी झालेली आहे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। यामध्ये मुंबई युनिव्हर्सिटी असेल किंवा बाकीच्या जे युनिव्हर्सिटी असेल त्यांच्यासाठी पर्सेंटेजचे कसं या ठिकाणी क्रायटेरिया असणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे। जसे बाकीच्या युनिव्हर्सिटीमध्ये 60% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क असलेल्या उमेदवारांना म्हणजे BSc IT, BE कम्प्युटर, BCA या ब्रांचमधनं तुम्ही जर पदवी केलेली असेल तर तुम्हाला 60% जास्त गुण करणं आवश्यक असणार आहे। तर बाकीच्या जे पदवीचे उमेदवार आहेत त्यांना 50% गुण या ठिकाणी आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त फ्रेशर किंवा 1 ते 2 वर्षे एक्सपिरियन्स अशा कॅन्डिडेटला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे, म्हणजे फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। 14 फेब्रुवारी 2025 पासून ॲप्लिकेशनला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे। जर तुमचं वय 31 जानेवारी 2025 रोजी 18 ते 30च्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात। मित्रांनो, यामध्ये MCOM, IT, MCA, MBA या क्षेत्रातून पदवी घेतलेल्या उमेदवारांना तसाच एक्सपिरियन्स असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे। जर तुमच्याकडे मित्रांनो एक्सपिरियन्स नसेल, तुम्ही फ्रेशर असाल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। तुम्हाला मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे। 15,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे। आता ऑफलाईन एक्झाम जी तुमची घेतली जाणार आहे 5 वेगवेगळ्या सेक्शनवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे। 100 गुणांची ही एक्झाम असणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन विचारले जाणार आहे। यामध्ये मॅथमॅटिकल अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी, इंग्लिश लँग्वेज अँड ग्रामर, कम्प्युटर अँड कोऑपरेशन अवेअरनेस, रिझनिंग टॅलेंट, बँकिंग अँड जनरल नॉलेज या विषयांवरती हे प्रश्न असणार आहे। या 100 गुणांची एक्झाम जी आहे त्याचे तुम्हाला 75 गुणांमध्ये कन्वर्ट केले जाणार आहे आणि उरलेले 25 जे गुण आहे ते तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी देण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर म्हणजे रिटन एक्झाममध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी देखील बोलवण्यात येणार आहे। इंटरव्ह्यू तुमचा 25 गुणांचा असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला नियुक्ती देण्यात येणार आहे। तुम्ही एक्झाम देखील बघू शकता 23 मार्च 2025 रोजी कंडक्ट केले जाणार आहे। एक्झामचं सेंटर जे आहे ते लवकरच वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल। आता फी या ठिकाणी बघू शकता
उमेदवारांना 1121 रुपये इतकं परीक्षा शुल्क पे करणं आवश्यक असणार आहे। परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकता। तर अशा पद्धतीने मित्रांनो 28 फेब्रुवारी 2025 ही तुमची ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे। अप्लाय करताना जर कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।